बाजारचे अतिक्रमण आहे. काय म्हणणं आहे तुमचं? तर आमचं एवढंच म्हणणं, आम्ही गरीब मागासवर्गीय असून आम्ही 263 नंबर 200 वडद माझा सरकारी गायरन जमीन गट क्रमांक 296 अतिक्रमण हे 1988 पासून करतो. आजपर्यंत आम्ही म्हटलेलं झालो, आमच्याकडे गाडी आहे, पंचनामा आहे आणि कागद पण सुद्धा आहे. पण सरकार आमच्या जमिनीवर सर्व प्रकल्प राबवत आहे. याकरता आम्ही नाराज आहे. याकरता आम्हाला असं झालं तर तिथं आमच्या जीवाचं आत्मदहन करावं का काय करावं. आणि ह्या जमिनीपासून फळाफळाच्या काय करावं, ह्या जमिनीपासून आमच्या फळाफळाचं उदाहरण द्यावं, त्याच्यापासूनच लागतो. आम्हाला शेतात काम होत नाही. एवढी अपेक्षा गव्हर्नमेंट साहेबांनी काम शासनाने काम केले, आमच्या गाडी करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. आणि हा सौर ऊर्जा प्रकल्प याच्याबद्दल आमचं काही नाराज म्हणून नाही. पण वाडी क्षेत्र खूप बाजार रोज बाजार म्हटलं हे ग्रामपंचायतीच्या निगराणीखाली 157 गट आहे. त्याच्यामध्ये जमीन खाली आहे सरकारी गायरन जमीन आणि ग्रामपंचायतीच्या निगराणीखाली आहे रोज बाजारच्या वाडी खुर्द हा सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी राबवला तर आम्हालाही जसं आनंद वाटत आणि सौर ऊर्जा नाराज आम्हाला खूप अभिमान वाटतो. पण हा प्लॅन जर हरवला तर सरकारने आमचे मायबाप पहा, ही आमची जमीन आमची एवढीच अपेक्षा आहे. अजून काही आम्हाला पुढील आपला जीवाची आम्हाला आमची जीवाची गॅरंटी नाही. आणि काय हे वडद बाजार येथे आलेले आहे. वडद बाजारचे लोक आहे पोलीस स्टेशनला आलेले. मला हे सांगा, तुम्ही पोलीस स्टेशनला कशी करतात? पोलीस स्टेशनला असा आलो साहेब की आम्ही नायब तहसीलदार साहेब आणि मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेब वडोद बाजारचे यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं का कोतवालच्या अधिकारी तुम्ही पोलीस स्टेशनला हजर व्हा आणि हा कृषी वाहिनी सौर ऊर्जा प्रकल्प ही यांना तिथे घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या कारणाने त्यांनी आमची मिटिंग घेतली आणि आमच्या मिटिंगेत आमच्या सह्या घेतल्या आणि त्यांच्या मागण्या ऐकून तुमचे डॉक्युमेंट आणि त्यांचं म्हणणं आहे की समर्पण करायचा नसता आम्ही तुमच्या जमिनीवर सौर ऊर्जाचा प्रकल्प राबवू असं त्यांचं म्हणणं आहे. या सध्या तुमचे नेते कोण आले तुमच्या संघ? आमचे नेते जमीन अधिकार आंदोलनचे नेते आमचे तालुका अध्यक्ष संजय इंगळे भाऊ ही आमच्यासोबत आलेली आहे. संजय इंगळे भाऊ काय बोलतात, कसं करता येईल? तुम सीधा लड़ रहे हो संकट आहे मुख्यमंत्री प्रकल्प हे प्रकल्प जे भारत येथे राबवत आहे आणि त्या ग्रामपंचायतीने या गरीब लोकांच्या विरोधात धाव देऊन त्यांना हरवण्यासाठी जिम्मेदार ही वडोद बाजारची ग्रामपंचायत आहे. या लोकांनी सदस्यांना ह्या लोकांनी त्याला निवडून दिलं तेच लोक यांच्या विरोधात केले. परंतु आम्ही या गायरन धारकांच्या सोबत जमीन अधिकार आंदोलन आहे ही संघटना यांच्या पाठीमागं आहे. यांची जमीन विकसित करण्यापासून आम्ही रोखणार आहोत. आज तुम्ही कायदा हातात घ्याल का? एखाद्या वेळेस जर कधी कायद्याचा प्रश्न आला तर काय तुम्ही कायदा हातात घेणार आहे? नाही, आम्ही आपल्या जीवाचं काही बरं वाईट करणार आहे? हो, वेळ जशी प्रसंग येईल तसा आम्ही शासनाच्या म्हणजे कायद्यानुसार आम्ही कोर्टात धाव घेऊ. आम्हाला कोर्ट काय सांगेल त्या पद्धतीने आम्ही बोलू. पण आज रोजी आमचा त्या ठिकाणी माल आहे. आम्ही वैती करतो. आम्ही अतिक्रमधारक नाही आहे, वैतीधारक आहे. वैतीधारक आहोत. आम्ही 89ला आम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण केलं. त्यानंतर ती 91ला एकीला नोंद झाली. एकीला नोंद झाल्यानंतर ती जमीन आम्ही आता वैती करून आम्ही कसतो आमच्या कुटुंबाचं निवारण करतात. आता यांनी यांच्या मुलाचं शिक्षण त्याच्यावरच आहे. यांच्या मुलाचं लग्न सर्व व्यवहार त्या जमिनीवर आहे. यांना इतर कुठलंही काम नाही. शासनाने परत सांगितलं दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेअंतर्गत आम्ही जमिनी देतो, पण बाजार भावाप्रमाणे जमीन देत नाही. जर जमिनी द्यायच्या असेल तर ह्या लोकांना द्या जिथं प्रकल्प राबवले जातात. ज्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जातात त्या ठिकाणी दादासाहेब योजनेअंतर्गत यांना जमिनी खरेदी करून
एक एक हेक्टर जमिनी द्यावं अशी आमची मागणी. आणि हे जे लोक प्रकल्प राबवतात ते फक्त 1 रुपया एकर प्रमाणे शासनाला कर अरे हो ना. भरतात. तर जर कधी एखाद्या वेळेस असं केलं तुम्ही 100 रुपये एकर प्रमाणे जर शासनाला मागितलं तुम्हाला तर का तुम्ही देऊ शकता का? हो, आम्हाला जर शासनाने कर मागितला तर आम्ही 100च नाही, आम्ही त्यांना 500 रुपये कर प्रमाणे एकरी देऊ आम्ही. हां. आम्ही आणि 100 नाही. 100 वर्ष करता जर शासनाने तुम्हाला जमीन दिली तुम्ही 100 रुपये एकर म्हणा 200 रुपये किंवा 500 रुपये तुम्ही म्हणतात याप्रमाणे तुम्ही सरकारला शासनाला पैसे देण्यास तयार आहे, कर देण्यास तयार आहे, तरी पण शासन तुम्हाला तिथून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. हे व्हायला नाही पाहिजे असं तुमचे म्हणणे आहे. मॅडमला बोला, कोणी काही बोलणार अजून? हे सारेच लोक आहे बघा, हे वयस्कर लोक आहे, म्हातारे वयस्कर झालेली लोक आहे, जवानीपासून हे घरात देत आलेले यांचे असे म्हणणे आहे का 100 रुपये 200 रुपये 500 रुपयेपर्यंत हेक्टरी नाही एकरी आम्ही शासनाला टॅक्स कर द्यायला तयार आहे. शासन काय करतं अनेक ठिकाणी 1 रुपया एकर प्रमाणे कर घेतं आणि कंपन्या यायला ती जमीन देऊन देते 100 वर्षाकरता 99 वर्षाकरता जे बी काही असेल ते. तर ठीक आहे मॅडम, काय नाव काय तुमचं मॅडम? अरे काय? इधर लो ना बैकग्राउंड में. विमलबाई रामप्रसाद तागवाले. हा, अतिक्रमण करेल का तुम्ही? किती जमीन आहे? बोला ना, 20 गुंठे आहे. 20 गुंठे जमीन आहे, ताब्यात आहे आणि 1998 पासून जास्त करीत आहोत. पण तिथं सौर ऊर्जा करायचं ठरून राहिले लोक आणि गरीब दुबळे लोक हे भूमी नाही. सरकार म्हणतो का बा भूमींना जमीन देतो आणि हे आमच्या ताब्यात आहे, विकायचे काम करू राहिले. आम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे. नहीं नहीं छोड़ो. आम्ही 10-20 वर्षापासून आम्ही त्या जमिनीत कष्ट करीत आहोत. 20 वर्षापासून तिथे आमचे माल, मूग, पुढं विलायती, बाजऱ्या अशी पेर आम्ही केलेली आहे. तलाठी आप्पा हे स्पॉटवर येऊन पाहणी करत नाही, तहसीलदार साहेब स्पॉटवर येऊन पाहणी करत नाही. मग आम्ही गरीब लोकांना करायचं काय? गाव एकीला नोंद आहे, तहसीलदाराकडे आमचं रेकॉर्ड आहे, पंचनामा आहे, तलाठी पंचनामा आहे. सीधा बैकग्राउंड में लिखे खड़े खाना बड़ा दूसरी जगह चल जाते. एवढं करून समिती एक पत्र आहे. एवढं करून का बा असं आमच्या गरीबावर अत्याचार होऊ राहिला. आमची एवढीच नम्र विनंती आहे, हातपाय करून आमची जागा सोडून आमचं काही म्हणणं नाही आहे सौर ऊर्जासाठी, पण आमचा स्फोट सोडून दुसऱ्याकडे तुम्ही बसता. ठीक आहे, धन्यवाद बाई, धन्यवाद बाई. काय नाव काय सांगितलं तुम्ही? विमलबाई. हा, यांचे विमलबाईचे असे म्हणणे आहे. अजून कोणी बोलणार आहे का? यांचे असे बस या म्हणणे इकडं, आहे मध्ये सरकत का हो. सरकार म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जाग्यावर येऊन पंचनामा करायला पाहिजे. कोणा किती जमीन काढेल आहे, त्या जमिनीमध्ये काय पेरलेलं आहे, अशी परिस्थिती हे संबंधित अधिकारी करत नाही असे म्हणणे होते आणि हे आम्हाला बघायला मिळालं. वारंवार असं होत आहे. बरं ठीक आहे, ओके. जमिनी बस वही कर. धन्यवाद तुम्ही.